टेरर और टॉक एक साथ नहीं चलेगा, तो टेरर और क्रिकेट एक साथ कैसे चलेगा। क्रिकेट के मुखिया कौन है? गृहमंत्री के बेटे हैं। क्या आप गृहमंत्री से सवाल करेंगे? अगर क्रिकेट हो रहा है तो यह ऑपरेशन सिंदूर और सैन्य पराक्रम का अपमान है। गृहमंत्री का इसलिए कोर्ट मार्शल होना चाहिए। हे वक्तव्य ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांचं। हे वक्तव्य त्यांनी केलंय आता एशिया कप मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना होऊ घातलेला आहे आणि तो सामना होऊ नये अशी ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका आहे। संजय राऊतांनी आज हे वक्तव्य केलं असलं तरी सुद्धा भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना आणि शिवसेनेची भूमिका हा काही आजचा विषय नाहीये, हा विषय फार जुना आहे। हा विषय नेमका किती जुना आहे, आजपर्यंत इतिहासात या विषयाच्या अनुषंगाने नेमकं काय काय घडलंय तेच आपल्याला समजून घ्यायचंय। या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। मी विक्रांत शिंदे, आपण पाहताय पुढारी न्यूजचं डिजिटल प्लॅटफॉर्म। या सगळ्या वादाला सुरुवात झाली 1991 साली। 1991 साली वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान, वानखेडे स्टेडियम जे मुंबईमध्ये आहे, भारत विरुद्ध पाकिस्तान असा एक सामना होणार होता। शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्या सामन्याला विरोध दर्शवला। विरोधाचं कारण होतं पाकिस्तानकडून सुरू असलेल्या दहशतवादी कारवाया, आणि जर हे सगळं सुरू असताना सुद्धा असा कोणताही सामना झाला, कोणत्याही प्रकारे सांस्कृतिक किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये भारत आणि पाकिस्तान संबंध राहिले तर तो राष्ट्रद्रोह असेल अशी शिवसेनेची ठाम भूमिका होती, बाळासाहेब ठाकरेंची ठाम भूमिका होती। त्यांनी विरोध दर्शवला। अगदी ज्या दिवशी सामना होणार होता त्याच्या आदल्या दिवशी शिवसैनिक वानखेडे स्टेडियमवर पोहोचले। वानखेडे स्टेडियम मध्ये जाऊन या शिवसैनिकांनी काय केलं तर खेळपट्टी, ज्याला आपण पिच म्हणतो, ते उकरले आणि पिच उकरल्यामुळे मग दुसऱ्या दिवशी सामनाच होऊ शकला नाही। ही झाली सुरुवात। या सुरुवातीनंतर मग पुढे काय होत गेलं तर जसजसे सीमेवरचा हा सगळा वाद वाढत गेला तसतसा क्रिकेट अर्थात क्रीडा क्षेत्रातला सुद्धा हा वाद वाढत गेला। हा सामना तर रद्द झालेलाच होता। बाळासाहेब ठाकरे यांनी त्यानंतर स्टेटमेंट केलं, ज्यांनी देशावर हल्ला केला त्यांच्याशी आपण क्रिकेट खेळायचं का ते कधीही सहन केलं जाणार नाही। आता बाळासाहेबांनी केलेला हा विरोध त्यानंतर मग काय झालं तर जावेद मियादाद जे पाकिस्तानचे क्रिकेटपटू होते, जावेद मियादाद भारतात आला, मुंबईत आला। मातोश्री या ठाकरेंच्या निवासस्थानी तो गेला, बाळासाहेब ठाकरेंना भेटला, त्यानं विनंती केली, मात्र बाळासाहेब ठाकरेंनी आपली भूमिका बदलली नाही। भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबाबतची भूमिका ही शिवसेनेची कायम राहिली। पुढे मग दहशतवादी हल्ल्यानंतर वाढलेला विरोध हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे। अगदी 26/11चा हल्ला असेल किंवा मग संसदेवर झालेला हल्ला असेल, या व्यतिरिक्त सीमेवर जम्मू काश्मीरची सीमा असेल किंवा मग पाकिस्तानला लागून असलेली भारताची जी सीमा आहे तिथं सातत्यानं पाकिस्तानकडून सुरू असलेल्या कुरापती असतील, लहान मोठ्या दहशतवादी कारवाया असतील, यामुळे हा सगळा विरोध हा वाढतच गेला। यानंतर 2011 साली जेव्हा वर्ल्ड कप सुरू होता, पाकिस्तान आणि भारत अशी सेमीफायनल झाली। या सेमीफायनल मध्ये जर पाकिस्तान विजयी झाला आणि पाकिस्तानचा संघ फायनलला आला तर फायनलचा सामना मुंबईमध्ये होऊ देणार नाही असा थेट इशारा बाळासाहेब ठाकरेंनी दिला होता। अर्थात ती सेमीफायनलची मॅच भारतच जिंकला आणि पुढे मग फायनलमध्ये सुद्धा भारतच आलं, त्यामुळे हा वाद उद्भवलाच नाही। मात्र ही भूमिका ठाकरेंची, शिवसेनेची कायमच राहिलेली आहे। त्यानंतर 2015 साली मुंबईतील बीसीसीआय कार्यालयावर आंदोलन करण्यात आलं होतं। आंदोलन का करण्यात आलं होतं तर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये असलेल्या क्रिकेटवरून हा जो दुरावा निर्माण झालाय तो कमी करण्यासाठी म्हणून पीसीबी म्हणजे पाकिस्तान क्रिकेट बोर्डचं एक शिष्टमंडळ हे भारतात येणार होतं। भारतात येऊन ते बीसीसीआयशी म्हणजे बोर्ड फॉर क्रिकेट कंट्रोल इन इंडिया, जी भारतातली क्रिकेटसाठीची संस्था आहे, त्यांच्याशी चर्चा करणार होतं आणि ही चर्चा होऊ नये म्हणून शिवसैनिकांनी हे आंदोलन केलं होतं मुंबईतल्या बीसीसीआय कार्यालयावर। तिथे वाद आणखी वाढला। पुढे काय झालं, आता मुंबईतून सुरू झालेला हा वाद अर्थात शिवसेनेचं प्राबल्य महाराष्ट्रामध्ये, मुख्यतः मुंबईमध्ये, मात्र मुंबईतून या वादाची सुरुवात झाली होती, पण पुढे जाऊन देशभरात कोणत्याच स्टेडियमवर पाकिस्तानी संघानं खेळू नये अशा प्रकारची भूमिका घेतली जाऊ लागली। आणि या भूमिकेसोबत म्हणजे पाकिस्तानचा विरोध जसा पसरत गेला त्यासोबतच शिवसेनेचं हिंदुत्व आणि शिवसेनेचा राष्ट्रवाद सुद्धा देशभरात पसरत गेला। आता नेमकं काय सुरू आहे तर आत्ताच्या घडीला भारत आणि पाकिस्तान या दोन संघांमध्ये क्रिकेटचे सामने होतात, मात्र ते कोणते होतात? भारत आणि पाकिस्तानची एखादी सिरीज होत नाही, द्विपक्षीय मालिका होत नाही, एक तर ते वर्ल्ड कप असतात किंवा एशिया कप सारखे असतात जिथं दोनपेक्षा अधिक क्रिकेट संघ, दोनपेक्षा अधिक देशांचे क्रिकेट संघ हे एकमेकांशी भिडत असतात, ते सामने होतात। मात्र आता 2025 मध्ये ज्यावेळी एशिया कप होऊ घातलाय तेव्हा ठाकरेंच्या शिवसेनेनं भूमिका घेतली की हा सामना होऊ नये। याला पार्श्वभूमी आहे
पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याची, याला पार्श्वभूमी आहे ऑपरेशन सिंदूरची, याला पार्श्वभूमी आहे नुकत्याच पार पडलेल्या ऑपरेशन महादेवची. आणि त्यामुळे हे सामने होऊच नयेत अशी ठाकरेंच्या शिवसेनेची आत्ताची भूमिका आहे. मात्र या सगळ्यातून आणखी एक महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो. 1991 साली बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेली भूमिका ही आजही ठाकरेंची शिवसेना जर सोबत घेऊन चालते असं आपण म्हटलं तर बाळासाहेबांच्या विचारांचे आम्ही वारसदार आहोत असं म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना ही भूमिका पटते का? त्यांना सुद्धा भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना व्हायला नकोय का? हे सुद्धा पाहावं लागणार आहे. हा होता इतिहास शिवसेना, ठाकरे आणि भारत विरुद्ध पाकिस्तान या क्रिकेट सामन्यांचा. या इतिहासाविषयी आज आपण या व्हिडिओतून समजून घेतलंय. पुढारी न्यूज पाहत राहा.